हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, आज ना आपण एक स्ट्रीट स्टाईल आहे ना मस्तपैकी आहे ना ब्रेकफास्टची रेसिपी करणार आहोत। ते आहे इंदोरी पोहे। आता या इंदोरी पोह्यासाठी एक स्पेशल मसाला आहे, स्पेशल वेगळ्या प्रकारची एक शेव आहे। त्याचे सगळे डिटेल्स मी आहे ना या व्हिडिओमध्ये सगळे मेन्शन केले। त्यानंतर मसाल्याची जी डिटेल रेसिपी आहे ती सगळी मी याच्यात दिलेली आहे। कसा करायचा, किती दिवस राहतो तो, सो नक्की करून बघा। इंदोरी पोहे करण्यासाठी आपल्याला एक स्पेशल मसाला लागणार आहे, तो आहे जिरावन मसाला। इथे आपण आहे ना पॅन ठेवलाय तापवायला, त्यात आपण आता खडे मसाले घालून घेऊयात। 2 चमचे मी आहे ना अख्खे धने टाकून घेतलेले आहेत, 2 चमचे जिरे, 2 चमचे बडीशेप, 8 ते 10 लवंग, दालचिनीचा मोठा तुकडा आहे त्याचे आपण बारीक तुकडे करून टाकूयात, 1 चमचा काळी मिरी, 1 मसाला वेलची, 3 हिरवी वेलची, 1 छोटा जायफळचा तुकडा। आता आपण काय करायचंय की हे जे मसाले आहेत ते छानपैकी ना परतून घ्यायचे, हाताला चटका लागेपर्यंत। आता मसाले ना भाजून झालेत आणि हाताला ना चटका लागतोय। पहिली गोष्ट म्हणजे आपण गॅस बंद करणार आहे। आता या गरम मसाल्यावर काही पावडर्स टाकायचे आहेत आपल्याला। इथे मी 2 चमचे आमचूर पावडर घेतलेली आहे, पाव चमचा हिंग, पाव चमचा सुंठ पावडर, अर्धा चमचा मीठ, 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद। आता आपण हे मिक्स करू आणि एका प्लेटमध्ये काढून गार करून घेऊया। आपण ना इथे आधी पोहे भिजवून घेऊयात। मी तुम्हाला प्रमाण सांगते, 3 मुठी पोहे घेतलेले आहेत किंवा मग 3 मोठे बाउल पोहे घ्यायचे आणि असे चाळणीवर ठेवायचे। खाली आपण आहे ना बाउल ठेवलेला आहे। आता काय करायचंय की हे पोहे भिजवण्यासाठी एक तांब्याभर पाणी ह्याच्यावर ओतून घेऊया आणि छान असे भरपूर ओलसर, जसे आपण कांदा पोह्याला भिजवून घेतो ना एक्झॅक्टली सेम तसेच भिजवून घ्यायचेत। पोहे मस्त सगळे भिजलेले आहेत। आता काय करायचंय की एक 15 मिनिटांनी ते फुलण्यासाठी आणि मऊ होण्यासाठी आपल्याला बाजूला ठेवायचंय। आता खालचं पाणी काढून घेऊया आणि परत चाळणी ह्याच्यावर ठेवू, म्हणजे उरलेलं जे पाणी आहे ते सगळं आहे ना या बाउलमध्ये पडेल। या पोह्यासाठी ना आपल्याला स्पेशल एक फोडणी लागते। कढईमध्ये 1 डाव तेल घालून घेतलंय, त्यात आता थोडे शेंगदाणे घालून थोडेसे हलके गुलाबी करूयात। हलके गुलाबी झाल्यावर अर्धा चमचा मोहरी, 2 साध्या मिरच्या अगदी बारीक चिरून घेतलेल्या, कढीपत्त्याची पानं। आता ना छान फ्राय करून घेऊया। आता ना कढीपत्ता आणि मिरचीचा कच्चेपणा गेला की काय करायचं, गॅस बंद करायचा आणि अर्धा चमचा हळद घालून घ्यायची। जेवढे पोहे आहेत त्याप्रमाणे आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया, 1 चमचा साखर। ही फोडणी आता मिक्स करून आपण कोमट करून घेऊया, फारही गार करायची नाहीये। हे मिक्सचर आहे ना गार झालेलं आहे, ते आपण आहे ना मिक्सरमध्ये काढून एकदम फाईन पावडर करून घेऊया। आपण ना मसाल्याची मस्तपैकी आहे ना फाईन पावडर करून घेतलेली आहे। आता आपण ज्या वेळेला वाटतो त्यावेळेला ना थोडंसं आहे ना हा मसाला गरम होतो, तर गार झाल्यावर आपण एका बॉटलमध्ये काढून ठेवूया। हा मसाला आपण काचेच्या बॉटलमध्ये स्टोर करून ठेवायचा, अंदाजे 1.5 ते 2 महिने छान टिकतो। पोहे सर्व झाल्यावर त्याला गार्निशिंगसाठी आपल्याला काही गोष्टी लागणार आहेत। पहिलं म्हणजे डाळिंबाचे दाणे, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरून घेतलेला कांदा आणि आपला इकडे अजून एक हिरो इन्ग्रेडियंट आहे, तो आहे रतलामी शेव। आता ही जी शेव आहे ती बेसन, ओवा, त्यानंतर लवंग यापासून बनवलेली असते, त्यामुळे ही तिखट असते। आता ही कुठल्याही ना फरसाण मार्टमध्ये किंवा मग हल्दीरामची स्पेशली मिळते, पण जर समजा इन केस नाही मिळाली तर आपली भावनगरी शेव घेतली तरीही चालू शकतं। 15 मिनिटं आपण आहे ना पोहे छान भिजवून घेतलेले आहेत आणि आता अगदी सॉफ्ट झालेत। हलक्या हाताने आता काय करूया, त्याला थोडं मोकळं करूया। पोहे मोकळे करून घेतलेले आहेत, फोडणी पण आपली कोमट झालेली। आता काय करूयात की आहे ना मोकळे करून घेतलेले पोहे घालून घेऊयात
आता हलक्या हाताने आपण आहे ना या फोडणीमध्ये पोहे मिक्स करून घेऊया. आपण फोडणीमध्ये हे पोहे आहेत ना छान मिक्स करून घेतले आणि तुम्ही कलर पण बघू शकताय, इतका सुंदर कलर आलेला आहे. इथे मी ना चाळणी घेतलेली आहे, त्याच्यावर आता हे सगळे पोहे काढून घेऊया. चाळणीवर सगळे पोहे काढून घेतलेले आहेत. आता ते वाफवायचे आहेत, कारण का माहितीये का की आपण फोडणी तर केलेली आहे पण आहे ना पोहे फक्त भिजवून घेतलेत, ते वाफवलेले नाहीयेत. इथे एका पातेल्यात ना मी पाणी आहे ना अर्ध पातेल्यानं पाणी घेतलेलं आहे, ते छान उकळी आलेली आहे. आता ही चाळणी त्याच्यावर ठेवून घेऊया आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं. फ्लेम मी मीडियम ठेवली आहे. छान 8 ते 10 मिनिटं आहे ना आपण दणकून ह्याला वाफ काढून घेऊया. 8 मिनिटं झालेली आहेत, आपण चेक करूया. येस, तुम्हाला वाफ दिसत असेल, इतकी मस्त वाफ आलेली आहे. आता काय करायचं, गॅस बंद करायचा आणि आता ह्याच्यातले ना आपण 1 प्लेट पोहे काढून घेऊया आणि 1 प्लेट पोहे काढून झाले की परत झाकण ठेवायचं, म्हणजे हे पोहे बराच वेळ गरम राहतात. आपण ना गरमागरम पोहे आहे ना प्लेटमध्ये काढून घेतलेले, त्याची सर्व करण्याची पद्धत वेगळी आहे. आता इकडे आपण पोहे काढून घेतल्यावर ना बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया, फ्रेश डाळिंबाचे दाणे, आपण जो स्पेशल मसाला केला होता जिरावण मसाला तो घालून घ्यायचा. आता हा जो मसाला आहे तो छान स्पायसी असतो, सो तुम्हाला जेवढा पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा सर्व करू शकता, स्प्रिंकल करू शकता. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, रतलामी शेव. आपले जे इंदोरी पोहे आहेत ते जिरावण मसाला आणि रतलामी शेव शिवाय एकदम इनकम्प्लीट आहेत. सो अशा पद्धतीने आपण मस्तपैकी इंदोरी पोहे सर्व करून घेतलेले आहेत. फ्रेंड्स, मस्त असं ना स्ट्रीट स्टाईल चटपटीत इंदोरी पोहे तयार आहेत आणि आपण ते गरमागरम सर्व करून घेतलेले आहेत. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची ब्रेकफास्टची रेसिपी? आहे ना मस्त, एकदम चविष्ट आहे. आता हा व्हिडिओ बघून तुम्हाला असं वाटत असेल की ना खूप मोठं व्हिडिओ आहे, तर भरपूर इन्ग्रेडियंट्स लागत आहेत, बराच वेळ लागेल. तर असं काहीच नाही आहे. तुम्ही मसाला आधी कधी रेडी करून ठेवू शकता आणि मसाला रेडी असेल तर नक्कीच 15 ते 20 मिनिटात ही रेसिपी होते. हा जो मसाला आहे तुम्ही इतर चाटचे जे रेसिपीज असतात त्यात सुद्धा तुम्ही यूज करू शकता, कारण मसाला इतका चविष्ट आहे. सो नक्की ही रेसिपी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.